नमस्कार मित्रांनो, काल दिनांक 23 नोव्हेंबर 2024 म्हणजे माझा वाढदिवस होता। अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक माध्यमांच्या रूपाने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। पाहूयात माझा वाढदिवस काल कशा पद्धतीने साजरा झाला ते। वाढदिवसाच्या सर्वात प्रथम शुभेच्छा मला खजिने सरांनी दिल्या होत्या। त्यानंतर मी माझ्या शाळेमध्ये गेले। माझ्या शाळेतील माझ्या सर्व गुरुजनांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। वाढदिवसानिमित्त मी प्रशालेस डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे अगम्य जिद्द नावाचे पुस्तक भेट दिले। माझ्या सहकारी भगिनीने देखील घरी येऊन माझा वाढदिवस साजरा केला। हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद, बार दिन ये आए, बार दिन ये जाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। हे तर पुष्पगुच्छ धरलं सर, या इकडे या व्हिडिओ करा। या सर, नाही राहू द्या आता, नाही या सर, या हो तुम्ही वेळेवर आला काढते या कुर्बाना पैसा हे करते ना बेटा, करतेस ना? हो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कीर्ती। प्रशालेतील देशमुख मॅडम, आंबेकर मॅडम, आगळे मॅडम आणि खडके मॅडम यांनी कसलीही कल्पना न देता अगदी सरप्राईज देऊन माझा वाढदिवस साजरा केला। मला खूप आनंद झाला। माझ्या मैत्रीण सोळंकीताई आणि त्यांची मुलं सार्थक आणि कैवल्य यांनी देखील घरी येऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। खूप खूप धन्यवाद सोळंकीताई। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझे नातलग, माझे मित्रपरिवार, माझे स्नेही, आपण सर्वांनी मला वाढदिवसाच्या ज्या भरभरून शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार न मानता मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छिते। तुमचे शुभाशीर्वाद, तुमच्या सदिच्छा, तुमच्या शुभेच्छा अशाच माझ्या पाठीशी असू द्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद, तुमचे प्रेम, तुमची आपुलकी, तुमच्या सदिच्छा हेच माझ्या जगण्याचे, पुढे जाण्याचे बळ आहे। आणि म्हणून तुमची सदिच्छा, तुमचे प्रेम, तुमची आपुलकी, तुमचा स्नेहभाव असाच माझ्या पाठीशी असू द्यात याच भावनेने आपल्या सर्वांचा निरोप घेते। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।